नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं परत एकदा स्वागत आहे। आपण इतिहासामध्ये 8वं प्रकरण अभ्यासतोय आणि यामध्ये आपण काल या प्रकरणामध्ये जे महायुद्ध आहेत, या महायुद्धामध्ये आपण महायुद्ध आणि भारत यामध्ये आपण पहिलं महायुद्ध आणि भारत हा भाग पाहिला होता। यामधला एक छोटासा भाग आहे, तो आहे कामागाटा मारू प्रकरण। हा एक भाग कालच्या भागामध्ये राहिला होता, छोटासा भाग आहे। आता कामागाटा मारू प्रकरण काय आहे, तर हे एक जहाज प्रकरण आहे। आता पहा, या कालावधीमध्ये काय घडलं, तर मोठ्या प्रमाणात लोक देशांतर करू लागले, इतर देशामध्ये स्थलांतरित होणाऱ्याचं प्रमाण या ठिकाणी वाढायला लागलं। यामधून कॅनडा आणि अमेरिकेलाही भारतीय माणसं स्थलांतरित व्हायला लागली। परंतु कॅनडा या ठिकाणचं सरकार जर आपण पाहिलं तर ते ब्रिटिशाच्या हातातलं भावलं होतं। ते भारतीय माणसांना, हिंदी माणसांना कॅनडामध्ये या ठिकाणी थारा देत नव्हतं, थारा नाकारत होतं। अशामध्ये बाबा गुरुदीत सिंग यांनी कामागाटा मारू नावाचं जहाज जपानहून घेतलं होतं आणि हे जहाज घेऊन हिंदी प्रवासी, भारतीय प्रवासी घेऊन ते कॅनडाला गेले। परंतु कॅनडा सरकारनं या कामागाटा मारू या जहाजाला कॅनडाच्या बंदरामध्ये उतरण्यासाठी परवानगी दिली नाही आणि त्यामुळे या जहाजावरचे जे काही प्रवासी आहेत ते परत भारतामध्ये परतले आणि हे जहाज मग कलकत्ता जवळील बजबज या बंदरामध्ये दाखल झालं। बजबज या बंदरामध्ये दाखल झाल्यानंतर जहाजातील उतारूंना प्रवाशांना ब्रिटिशांनी आदेश दिला की ताबडतोब तुम्ही तुमच्या गावी निघून जा। परंतु जहाजातील प्रवेशाने ब्रिटिशाचा हा आदेश झुगारून लावला, तो मानला नाही आणि त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या प्रवाशावरती या ठिकाणी गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये 30 प्रवासी या ठिकाणी ठार झाले। ब्रिटिशांनी निर्दयीपणे लोकांवरती या ठिकाणी गोळीबार केला, 30 लोकांचे बळी या ठिकाणी घेतले आणि त्याचा पडसाद मग देशभरामध्ये उमटला आणि देशभरातील जनता ही ब्रिटिशाविरोधी प्रचंड स्वरूपाचा प्रक्षोभ, असंतोष या ठिकाणी निर्माण झाला। हा एक भाग कालचा आपला राहिलेला होता। विद्यार्थी मित्रांनो, आपण मग आता पुढचा भाग पाहूया। पुढचा भाग आहे दुसरे महायुद्ध आणि भारत। दुसरं महायुद्ध आणि भारत। दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी 1939 ते 1945 आपण अभ्यासला। हे दुसरं महायुद्ध आणि या महायुद्धाच्या कालावधीमध्ये मग भारताची भूमिका यामध्ये कशा पद्धतीची होती, तर या संदर्भामध्ये पहिला भाग आपल्याला सांगता येतो, भारताची मोठ्या प्रमाणात सैनिकी मदत या ब्रिटनला मिळाली। मोठ्या प्रमाणात आपण सैनिकी मदत या ठिकाणी ब्रिटनला केली, इंग्लंडला या ठिकाणी केली आणि या युद्ध काळामध्ये मग मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिक इंग्लंडच्या बाजूने जगातल्या विविध देशांमध्ये या ठिकाणी कार्यरत झाले। यामधून मग उत्तर आफ्रिका आहे, इजिप्त आहे, इराक आहे, इराण आहे, ग्रीस आहे, ब्रह्मदेश आहे, मलया आहे। या ठिकाणी जे इंग्लंड लढत होतं, ब्रिटिश लढत होते, या ठिकाणी भारतीय सैनिक ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लढत असलेली आपल्याला दिसतात। एवढंच नव्हे तर महायुद्धाच्या कालावधीनंतर मलया असेल, इंडोनेशिया असेल, चीन असेल, या ठिकाणचं जे पुनर्रचना कार्य सुरू झालं, या पुनर्रचना कार्यामध्ये हे भारतीय सैनिकांनी मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं दिसतं। हे झालं साधारणतः थलसेनेच्या संदर्भामधलं, की या विविध देशांमध्ये भारतीय थलसेनेनं इंग्रजाच्या बरोबरीनं लढ्यामध्ये भाग घेतला।
त्यानंतर भारतीय वायुसेना जर आपण पाहिलं तर भारतीय वायुसेनेनं आसाम आणि ब्रह्मदेशामध्ये या दुसऱ्या महायुद्धाच्या लढ्यामध्ये मोठा सहभाग नोंदवला. म्हणजे वायुसेनेचाही सहभाग होता. त्यानंतर नौसेना, या नौसेनेचं योगदान जर आपण पाहिलं तर त्यांनी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये ज्या काही लढाया झाल्या, या लढायामध्ये या नौसेनेनंही आपला सहभाग या ठिकाणी नोंदवला. आता हे युद्ध संपलं असं आपण पाहिलं, यामध्ये इंग्लंड विजयी ठरलं. यासाठी मोठ्या प्रमाणात इंग्लंडनं भारताचं शोषण केलं. खऱ्या अर्थानं जागतिक स्तरावर लढत असलेली ही महायुद्ध आणि भारत यांचा कसल्याही प्रकारचा संबंध नव्हता. परंतु भारताला या दोन्ही युद्धामध्ये इंग्लंडनं गुंतवलं. भारतीय भूमीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी इंग्लंडनं केला. म्हणजे साधारणतः आपण म्हणूया की मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिकाची मदत या ठिकाणी झाली. दुसरा भाग आपल्याला सांगता येतो तो आहे युद्ध सामुग्रीची मदत. युद्ध सामुग्री, आता पहा, आपण इंग्लंडच्या बाजूनं म्हणजे दोस्त राष्ट्राच्या बाजूनं या युद्धामध्ये होतो. यासाठी लागणारी औद्योगिक उत्पादनं आहेत, कपडे आहेत, जीवनोपयोगी सामुग्री आहे. ही सगळी सामुग्री दोस्त राष्ट्रासाठी भारतामधून या ठिकाणी जात होती. याबरोबरच विविध प्रकारची यंत्रसामुग्रीही या ठिकाणी केली. यामध्ये मग दारुगोळा असेल, स्फोटक असतील, सुरुंग असेल, रणगाडे असतील, जहाज दुरुस्तीचं साहित्य असेल, पोलादी नळ असतील, रेल्वेचे रूळ असतील, छोट्या युद्धनौका आहेत, बोटी आहेत, अन्नधान्य आहे, कापड आहे, तंबू आहे, बूट आहेत, औषधं आहेत. ही सर्वच सामुग्री आपण म्हणूया या दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणात ही सर्व सामुग्री कुठून गेली तर भारतामधून इंग्लंडकडे रवाना झाली असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो दुसरं महायुद्ध आणि भारत या दोन मुद्द्यामध्ये आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतरचा भाग आहे महायुद्धाचे भारतावरील परिणाम. महायुद्धाचे भारतावरील या ठिकाणी झालेले परिणाम. आता पहा, भारत आणि महायुद्ध आणि त्याचा भारतावर झालेला परिणाम जर आपण पाहिलं, हा परिणाम जर आपण बघायचा ठरवला तर आपण म्हणूया या युद्ध काळामध्ये, या दोन्ही युद्ध काळामध्ये इंग्लंडला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज होती. इंग्लंडला मोठ्या प्रमाणात पैशाची आर्थिक गरज या ठिकाणी निर्माण झालेली होती. म्हणजे त्यांना या दोन्ही युद्धासाठी मोठ्या प्रमाणात सैन्यबळ लागणार होतं आणि पैसाही लागणार होता. म्हणजे मनुष्यबळाची आणि पैशाची मोठ्या प्रमाणात गरज होती. त्यासाठी मग या इंग्लंडमधल्या सरकारनं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लष्कर भरती केली. ही लष्कर भरती करत असताना प्रसंगी सैन्य भरतीची मोठ्या प्रमाणात सक्ती भारतामध्ये करण्यात आली. युद्धासाठी जो पैसा लागणार आहे या पैशाची उभारणी ब्रिटननं, इंग्लंडनं भारतामध्ये केली. यासाठी त्यांनी जनतेवरती जादा कर लादले. व्यापार आणि उद्योगधंद्यामधील करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. जनतेवरती जादा कर लादले. व्यापार आणि उद्योगधंद्यावरती यांनी मोठ्या प्रमाणात कर वाढवला आणि यामुळे जीवनावश्यक स्वरूपाच्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंच्या, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या ठिकाणी वाढल्या आणि त्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण झाली. महागाईचं संकट या ठिकाणी भारतावरती निर्माण झालं. आर्थिक मंदी निर्माण झाली आणि या आर्थिक मंदीमुळं बेकारी निर्माण झाली. पहा, या महायुद्धाचा परिणाम, याची झळ भारताला मोठ्या प्रमाणात सहन करावी लागली. काय काय घडलं तर औद्योगिक मंदी निर्माण झाली, त्यामुळे बेकारी आली. जीवनावश्यक स्वरूपाच्या वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या, म्हणजे महागाई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण झाली. व्यापार आणि उद्योगधंद्याच्या करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. भारतीय माणसावरती जादा कर या ठिकाणी लावण्यात आले.
म्हणजे ब्रिटिशांनी भारताचं शोषण, आर्थिक शोषण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू केलं. आणि हे जे आपलं आर्थिक शोषण होतं, या आर्थिक शोषणाची जाणीव मग भारतीय माणसांनाही या ठिकाणी निर्माण झाली. भारतीय माणसाच्याही लक्षात यायला लागलं की ब्रिटिश आपलं आर्थिक शोषण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि त्यामुळेच भारताचं दारिद्र्य या ठिकाणी वाढतंय. आणि त्यामधून मग भारतीय जनमानसामध्ये ब्रिटिशाविरोधी असंतोष या ठिकाणी निर्माण व्हायला लागला आणि यामधून मग भारतीय माणसं मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये या ठिकाणी सहभागी व्हायला लागले. म्हणजे या पद्धतीचे परिणाम साधारणतः आपल्याला सांगता येतात. दुसऱ्या महायुद्धाचा विचार जर आपण केला तर 1939 ला घडलेलं दुसरं महायुद्ध, युरोप खंड जर आपण पाहिला तर युरोप खंडामध्ये असलेलं इंग्लंड आणि फ्रान्स आणि याच्या विरोधी असलेला दुसरा गट जर आपण पाहिला तर त्यामध्ये प्रमुख होते जर्मनी आणि इटली. प्रारंभीचं हे युद्ध जर आपण पाहिलं तर या चौघामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. जर्मनी विरोधी इंग्लंडनं युद्ध पुकारलं. दुसरं महायुद्ध जर्मनी विरोधी या ठिकाणी पुकारलं गेलं आणि मग भारताचा सहभाग, कारण की भारत ही इंग्लंडची वसाहत आहे आणि त्यामुळे भारताचा सहभाग या ठिकाणी इंग्लंडच्या बाजूने निश्चित झाला. आणि मग अशा ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जो भारताचा सहभाग झाला त्याला राष्ट्रसभेने विरोध केला. मग विद्यार्थ्यांनो आपण मुद्दा अभ्यासूया, राष्ट्रसभेचा विरोध. तर पहा, राष्ट्रसभेनं मोठ्या प्रमाणात याला विरोध केलेला आपल्याला दिसतोय. 1939 ला दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला. यावेळेस या ठिकाणी व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो. मग या लॉर्ड लिनलिथगोनं भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धामध्ये सहभागी होत आहे अशी घोषणा या ठिकाणी केली. म्हणजे राष्ट्रसभेचा विचार या ठिकाणी केला नाही, भारतीय जनमानसाचा या ठिकाणी विचार केला नाही आणि भारत इंग्लंडच्या बाजूने सहभागी होत आहे अशी घोषणा लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. राष्ट्रसभेने या घोषणेचा निषेध केला. भारताला जे सहभागी करून घेतलं त्याचा निषेध या ठिकाणी राष्ट्रसभेने केला. म्हणजे पहिली बाब या ठिकाणी आपल्याला सांगता येते की राष्ट्रसभेने या बाबीचा निषेध केला. दुसरी बाब विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येते की भारताचा विरोध ज्याप्रमाणे जर्मनी आणि इटाली मधल्या आक्रमक हुकुमशाही प्रवृत्तीला होता, विचार प्रणालीला होता, राष्ट्रसभेनं त्यांच्या या आक्रमक स्वरूपाच्या हुकुमशाही विचार प्रणालीचा मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. त्याच पद्धतीनं इंग्लंडचा जो साम्राज्यवाद आहे, इंग्लंडचा जो वसाहतवाद आहे, यालाही राष्ट्रसभेनं या ठिकाणी प्रखर स्वरूपाचा विरोध केलेला दिसतोय. ही दुसरी बाब. तिसरी बाब आपल्याला सांगता येते की भारताचा या दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभाग केल्यानंतर इंग्लंडनं असं म्हटलं की आम्ही हे युद्ध लढतोय ते लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही हे युद्ध लढतोय. लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही जर्मनी आणि इटाली विरोधी या ठिकाणी लढत आहोत. आता इंग्लंडचा हा दावा जर खरा असला तर इंग्लंडनं भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावं, आम्ही इंग्लंडच्या बाजूने युद्धात सहभागी व्हायला तयार आहोत अशी भूमिका या ठिकाणी राष्ट्रसभेने घेतली. म्हणजे खरंच तुम्हाला जर लोकशाहीसाठी तुम्ही लढताय तर आमच्यावर तुम्ही अन्याय आणि अत्याचार का करताय? मग आम्हालाही स्वातंत्र्य द्या, आमच्या देशात ही लोकशाही या ठिकाणी निर्माण करा आणि ती जर तुम्ही करत असाल तर तुमच्या बाजूने आम्ही युद्धामध्ये उतरायला तयार आहोत, मदत करायला तयार आहोत अशी भूमिका राष्ट्रसभेने या ठिकाणी घेतली. त्यानंतरचा तिसरा भाग आपल्याला सांगता येतो, इंग्लंडचा जो साम्राज्यवाद या ठिकाणी आहे, इंग्लंडचा साम्राज्यवाद जर भारतामध्ये असाच कायम राहिला तर भारत इंग्लंडला या युद्धामध्ये मदत करणार नाही ही घोषणा राष्ट्रसभेने केली. तुम्ही जर आमच्यावरती असंच राजकीय व्यवस्था आणि साम्राज्यवाद तर लादत असाल तर आम्ही तुम्हाला या युद्धामध्ये मदत करणार नाही. चौथा भाग आपल्याला सांगता येतो जो की या ठिकाणच्या व्हाईसरॉयनं घेतला लिनलिथगोनं. त्यांनी सांगितलं की महायुद्ध सुरू असेपर्यंत
भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्लंड सरकार घेणार नाही असं लिनलिथगोनं जाहीर केलं. जोपर्यंत युद्ध चालू आहे, दुसरं महायुद्ध जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत भारतासंबंधी कुठलाही निर्णय या ठिकाणी इंग्लंड सरकार घेणार नाही अशी घोषणा या ठिकाणी लिनलिथगोनं या ठिकाणी केली. त्यानंतरचा भाग आपल्याला सांगता येतो, इंग्लंडच्या युद्धकार्यात सहभागी व्हायचं नाही असा पक्का निर्णय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं जाहीर केला की या युद्धामध्ये आम्ही भारत तुम्हाला सहकार्य करणार नाही असं राष्ट्रसभेनं या ठिकाणी जाहीर केलेलं आपल्याला दिसून येतो. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसभेचा या युद्धाला असलेला विरोध आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतर आणखी एक बाब आपल्याला सांगता येते, ती आहे आझाद हिंद सेनेचं योगदान. आता दुसरं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये आझाद हिंद सेनेनं कशा पद्धतीचं योगदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याला या ठिकाणी दिलं. आता पहा, हा दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी जर आपण पाहिला तर भारताच्या पूर्व सीमेनजीक हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशाविरोधी युद्ध करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होते. भारताचा पूर्व सीमेचा भाग, भारताची पूर्व सीमा, हे जे सैनिक या ठिकाणी या पूर्व सीमेवरती ब्रिटिशाविरोधी युद्ध करण्यासाठी जे सज्ज होते ते कोण होते, तर ते आझाद हिंद सेना होती. म्हणजे पूर्व किनारपट्टीपर्यंत आता आझाद हिंद सेनेचे सैन्य आले. यांचं नेतृत्व कोण करत होतं, तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांचे नेते होते. आणि त्यामुळे आझाद हिंद सेनेनं सांगितलं की इंग्लंड आता कचाट्यामध्ये सापडलेला आहे. इंग्लंड आता या युद्धामध्ये या ठिकाणी गुंतलेला आहे, दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेला आहे. ते संकटामध्ये आहे, त्याचा फायदा भारतीयांनी या ठिकाणी घेतला पाहिजे आणि या ब्रिटिशाविरोधी प्रचंड असं प्रखर असं जन आंदोलन भारतीय माणसांनी हाती घेतलं पाहिजे. एवढंच नव्हे तर इंग्लंडच्या शत्रूची मदतही आपण घेतली पाहिजे, असे प्रखर स्वरूपाचे विचार नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी दिले. आणि मग अशी ही आझाद हिंद सेना भारताच्या पूर्व सीमेवरून आपण म्हणूया, यांनी आरकान आपल्या ताब्यामध्ये घेतलं, यांनी कोहिमा आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि आसामच्या प्रदेशामध्ये यांनी प्रवेश केला. म्हणजे या पद्धतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या आझाद सेनेनं आपण म्हणूया की या पद्धतीनं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला शेवटचा सांगता येतो विद्यार्थी मित्रांनो, सत्ता सोडण्याचा इंग्लंडचा विचार. सत्ता सोडण्याचा इंग्लंडचा विचार. आता पहा, दुसरं महायुद्ध 1945 ला संपलं. जपानवरती अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकले आणि दुसरं महायुद्ध या ठिकाणी संपलं. आता या दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण पाहिलं की इंग्लंडला विजय मिळाला. इंग्लंड हे विजयी राष्ट्र ठरलं. परंतु युद्धामध्ये इंग्लंडला या ठिकाणी विजय जरी मिळाला असला तरी इंग्लंडची मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. मोठ्या प्रमाणात इंग्लंडचं आर्थिक नुकसान झालं होतं. मोठ्या प्रमाणात इंग्लंडची मनुष्यहानी या ठिकाणी झालेली होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की इंग्लंडची शक्ती आता कमी झाली, कारण की आर्थिक कंबरड यांचं मोडलं, मोठ्या प्रमाणात जीवितहानी यांची झाली आणि त्यामुळे मग ब्रिटनची शक्ती या ठिकाणी कमी झाली. अशामध्येच भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरती ब्रिटिशाचा जो दरारा होता तो दरारा आता नष्ट झाला, कारण की इंग्लंड कमकुवत बनलं होतं. त्यामुळं ब्रिटिश सत्तेचा भारतामधला या ठिकाणचा दराराही नष्ट झाला. याची जाणीव आता ब्रिटिश राजकर्त्यांनाही झाली. झाली आणि त्यामुळं त्यांनी आता मानसिकता बनवली की भारतातून आपण आता काढता पाय घेतला पाहिजे. म्हणजे भारतीयांना आता आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे, म्हणजे भारत आपण सोडलं पाहिजे. या प्रकारची मानसिकता इंग्लंडची यामधून झालेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं ही दोन महायुद्ध जर आपण पाहिली तर या दोन महायुद्धामध्ये आपण म्हणूया की मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, मोठ्या प्रमाणात वित्तहानी या ठिकाणी झाली
जगाची शांतता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यामध्ये आली आणि परत असं घडू नये. मग जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, जगामध्ये मैत्रीचं वातावरण या ठिकाणी निर्माण व्हावं, यासाठी जागतिक स्तरावरती एखादी यंत्रणा कार्यरत असली पाहिजे. या भावनेतून आपण पाहिलं की पहिलं महायुद्ध संपलं आणि पहिल्या महायुद्ध संपल्यानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली, परंतु राष्ट्रसंघाला अपयश आलं आणि परत दुसऱ्या महायुद्धाचा या ठिकाणी भडका उडाला. मग हे दुसरं महायुद्ध 1945 ला संपलं आणि परत देशांना वाटायला लागलं की जगामध्ये परत अशांतता निर्माण होऊ नये, परत या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी होऊ नये, आणि त्यामुळे मग एकमेकाच्या मध्ये निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत या वाटाघाटीच्या द्वारे शांततेनं या ठिकाणी सोडाव्यात, यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रे ही संघटना या ठिकाणी अस्तित्वात आली, जी की आंतरराष्ट्रीय स्वरूपाची संघटना या ठिकाणी होती. आणि या संघटनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, भारत तेव्हापासून भरीव स्वरूपाचं योगदान देत आहे आणि सध्याही भारताचं योगदान संयुक्त राष्ट्र संघटनेला असलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये भारत योग्य अशी भूमिका या ठिकाणी वठवत असलेला आपल्याला दिसतोय. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे इतिहासामधलं 8वं प्रकरण होतं, हे 8वं प्रकरण या ठिकाणी संपतं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन प्रकरण या ठिकाणी अभ्यासूया.